नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था अक्षरशः हास्यास्पद झालेली आहे. हा माणूस काय करतोय, का करतोय याचा अर्थ भल्या भल्यांना लागत नाहीये आणि अगदी त्यांच्या सहकार्यांना सुद्धा लागेन असा झालाय. कारण जे काय करायला जातात ते उलटून बुमऱ्या घेऊन त्यांच्या अंगावर येऊन आदळतंय अशी परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला जॉन स्पेन्सर नावाचा अमेरिकेचा एक गाढा अभ्यासक, संरक्षण जाणकार ज्याला म्हणतात, पेंटागॉन ही अमेरिकेच्या सुरक्षा आणि संरक्षण, युद्धशास्त्र या सगळ्या बाबतीतली एक मोठी संस्था आहे. तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला अल कायदातर्फे अमेरिकेवर विमान आदळून अतिरेकी हल्ला झाला होता, न्यूयॉर्कचे ते जुळे मनोरे उद्ध्वस्त करण्यात आले होते, त्यात जी 5 विमानं पळवली होती त्यातलं एक विमान या पेंटॅगॉनवर नेऊन आदळण्यात आलं होतं. कारण पेंटॅगॉननेच जगभर अमेरिकेच्या युद्धाची धोरणं बनवलेली आहेत. हत्यारापासून सगळ्या बाबतीत संरक्षण उद्योग, काय ते संरक्षण उद्योग, हत्यार, युद्धनीती याचं जे काय चालतं त्या पेंटॅगॉन मधला जॉन स्पेन्सर हा एक मोठा जुना निवृत्त अधिकारी आहे. आता तो पेंटॅगॉन मध्ये काम करत नाही, पण अमेरिकेमधलीच एक युद्धविषयक संस्था आहे. युद्धविषयक अभ्यास करणारी, माहिती मिळवणारी, त्याचं विश्लेषण करणारी अशी जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये हा जॉन स्पेन्सर प्राध्यापक म्हणून काम करतो. आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये आणि जगात त्याच्या युद्धविषयक मताला फार किंमत आहे. आणि असा जॉन स्पेन्सर याने ऑपरेशन सिंदूर नंतर व्यक्त केलेलं मत बहुमोलाचं आहे. आणि ते मत काय हा वेगळा भाग आहे, पण त्याने जो निष्कर्ष काढलाय तो फार 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 महत्वाचा आहे. जॉन स्पेन्सर म्हणतो की अमेरिकेने ऑपरेशन सिंदूर पासून खूप काही शिकलं पाहिजे. अर्थ कळतोय मित्रांनो तुम्हाला? कारण दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही जगातली महाशक्ती म्हणून उदयाला आली. आणि ही महाशक्ती होत असताना अमेरिकेला आर्थिक आणि युद्धामध्ये, सैन्यामध्ये महाशक्ती मानलं जातं. याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा युद्ध साहित्य निर्माण करणारा उत्पादक देश आहे. हवाई जहाजापासून, पाणबुड्यांपासून, विमानवाहू नौकांपासून, भेदक क्षेपणास्त्रांपर्यंत आणि अणुबॉम्बपर्यंत, अण्वस्त्रांपर्यंत, सुरक्षा आणि आक्रमण या दोनही बाबतीमध्ये ज्याच्यामध्ये भेदकता आहे अशी शस्त्र फक्त अमेरिका निर्माण करते असा एक जागतिक समज आहे. आणि अशा अमेरिकेतल्या एका युद्धशास्त्रज्ञाने, युद्ध अभ्यासकाने अमेरिकेचेच कान टोचलेत की जो काय प्रचंड अब्जावधी डॉलर्सचा खर्च सुरक्षा व्यवस्थेवर, सैन्यावर आणि सैन्य तळांवर खर्च करता, तो काळ आता गेलेला आहे. अधिकाधिक पैसे आणि अधिकाधिक आधुनिक हत्यार ही गोष्ट दुय्यम आहे. कमीत कमी खर्चामध्ये भेदकता असलेली रणनीती आणि त्यासाठी आवश्यक असलेली स्वस्त हत्यार, अस्त्र हे आधुनिक युद्धशास्त्र आहे असे कान टोचणारा माणूस जॉन स्पेन्सर आहे. एका काही मिनिटांच्या आणि काही तासांच्या 2 लष्करी कारवायांनी जगाचे डोळे दिपलेले आहेत. आणि जगाचे डोळे असं मी म्हणतो तेव्हा जॉन स्पेन्सर सारख्या माणसाने हे शब्द उच्चारावेत. याचा अर्थच
ऑपरेशन सिंदूरने अवघ्या जगाचे डोळे दिपलेले आहेत. कारण आपल्या सीमा न ओलांडता भारताने 150-250 किलोमीटर पर्यंत घुसून पाकिस्तानचं कंबरड तोडलेलं आहे. नेमका पिन पॉइंटेड असा अतिरेक्यांच्या अड्ड्यावर केलेला हल्ला आणि अड्डे उद्ध्वस्त करून टाकणं आणि पाकिस्तानचे 9 अतिशय महत्वाचे हवाई तळ आणि लष्करी तळ उद्ध्वस्त करून टाकणं, ही कारवाई आपली सीमा न ओलांडता. मित्रांनो, मी जेव्हा नवीन पत्रकार होतो तेव्हा हे ICBM वगैरे आम्ही भाषांतर करायचो, PTI वर यायचं, तेव्हा मला कळायचं नाही ही हत्यारं कोण कुठे वापरणार. आता तो कोण आहे, तो उत्तर कोरियाचा किम उन वगैरे, तो सांगतो ना की आता आमच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात सगळी अमेरिका आलेली आहे. म्हणजे हजारो किलोमीटर अंतर तोडणार, एका खंडातून दुसऱ्या खंडात जाऊन हल्ला करणार वगैरे वगैरे वाचायचो, लिहायचो, गंमत वाटायची. हत्यारं कधी वापरली गेली नाही 40 वर्षामध्ये. आणि त्याच्यापेक्षाही अधिक भैरक हत्यारं सतत तयार होत असतात. आणि त्यावेळेला तर आपला देश खूपच मागासलेला होता. आपण परदेशातून आयात करण्यावरच हत्यारं आपल्या लढाया लढल्या गेलेल्या आहेत आणि आउटडेटेड. म्हणजे अगदी मला वाटते 65 आणि 71च्या ज्या लढाया आपण जिंकल्या पाकिस्तान बरोबरच्या, त्यामध्ये एक अगदी देशी बनावटीचं नॅट नावाचं विमान वापरलं होतं आणि त्यात आपण अमेरिकेच्या अत्याधुनिक सेबर जेटचा चुराडा करून टाकला होता. आपला एक अब्दुल हमीद नावाचा हवालदार सैनिक होता, त्याने साध्या अँटी टँक गनने 7 पॅटर्न टँक उद्ध्वस्त केले होते. 7 तोफा नव्हत्या, ना हॉविट्झर काय ते बोफोर्स वगैरे नव्हतं. आणि आज ऑपरेशन सिंदूर नंतर तोच दबदबा आपण अल्पावधीत दाखवलेला आहे. मोठमोठी काही ती क्षेपणास्त्र, क्रूज मिसाईल, अमुक तमुक नाही मित्रांनो. ड्रोन, कमीत कमी खर्चाचे ड्रोन आपण वापरले आणि जगभर ज्याचं कौतुक होतं ते तुर्की निर्मित ड्रोन आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. चीनची जी क्षेपणास्त्र होती ती आपल्याकडे येऊन पडली, ती अख्खीच्या अख्खी मिळाली आणि म्हणून चीनचे हाल झालेत की आपली टेक्नॉलॉजी भारताला कळली म्हणून. तर सांगायचा मुद्दा असा की हा जॉन स्पेन्सर जे म्हणतोय ते लक्षात घ्या. आणि तो नुसतं भारतीय हत्यार, मग ब्राह्मोसने चमत्कार केला, आणखी काय आकाशतीरने धमाल उडवली, हे बोललं जातं तेवढी ही वायफळ गोष्ट नाहीये. जॉन स्पेन्सर जे सांगतोय तो तिथल्या हत्यार यंत्रणा, युद्ध साहित्य याच्याबद्दल बोलत नाहीये. कुठलंही हत्यार, कुठलंही अवजार, कुठलंही यंत्र दुय्यम असतं, कारण ते निर्जीव असतं. त्याचा परिणाम जो असतो तो परिणाम हा त्याला हाताळणाऱ्या माणसावर अवलंबून असतो, त्या माणसाच्या कल्पकतेवर अवलंबून असतो. आणि म्हणून जॉन स्पेन्सर जे डोनाल्ड ट्रम्पचे कान टोचतोय त्यात तो सांगतोय की भारताची युद्धनीती शिकून घ्या. हत्यारं कुठची आहेत दुय्यम, जगातले 2 मोठे शस्त्र उत्पादक चायना आणि अमेरिका यांच्या हत्यारांना भारताने आपल्या देशी बनावटीच्या अवजारांचा, हत्यारांचा वापर करून जमीनदोस्त करून टाकलंय. याचा अर्थ ती हत्यार, भारताने वापरलेली हत्यार किंवा अवजार यापेक्षाही त्यामागे भारतीय सैनिकांची, भारतीय सेनाधिकाऱ्यांची, सेनापतींची, तिथल्या युद्धनीती आखणाऱ्यांची आणि ती युद्धनीती वापरण्यासाठी किंवा बनवण्यासाठी मुभा आणि मोकळीक देणाऱ्या राजकीय नेतृत्वाचं हे यश आहे. तेव्हा ऑपरेशन सिंदूर मधून शिकायचं असेल तर हत्यारापासून
देशाच्या नेतृत्वापर्यंत सगळ्यांचा जो समन्वय एका युद्धनीतीमध्ये झालेला आहे, त्याच्या परिणामी ऑपरेशन सिंदूरने जगाचे डोळे दिपवून टाकलेले आहेत. ही गोष्ट विसरू नका. नाहीतर अमेरिकेचा अध्यक्ष जॉन बायडनच्या काय तो जो बायडनच्या डोक्यात आलं आणि तो म्हणाला आता मी युक्रेनला मदत करतो आणि पुटिनला धडा शिकवतो म्हणून हत्यारं पाठवली कोणाला? त्या युक्रेनला. युक्रेनला ती किती वापरता आली? त्यांच्या विरोधात युक्रेनचा बंदोबस्त करताना रशियाने तेच S-400 हे क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेचा वापर केला. ती का नाही यशस्वी झाली? भारताने S-400चा वापर केला याची चर्चा आपण ऐकतोय, पण ज्या रशियन बनावटीचं S-400 आहे त्याला देखील त्याचा योग्य वापर करता आला नाही आणि 1.5 वर्षापेक्षा अधिक काळ युक्रेनचं युद्ध चालू आहे. युक्रेनचा कणा मोडता आला नाही पुतीनच्या सैन्याला, पण तीच यंत्रणा भारताने अवघी काही तास वापरली आणि पाकिस्तानचं कंबरड उद्ध्वस्त करून टाकलं, कंबरड मोडून टाकलं. आणि त्या पाकिस्तानच्या मागे 2 बडे महाशक्ती चीन आणि अमेरिका उभे होते. तर मग S-400चं यश हे त्या यंत्रामध्ये किंवा त्या क्षेपणास्त्रामध्ये नाही, तर त्याचा कुठे कसा वापर करायचा, कुठल्या वेळी वापर करायचा, कुठल्या दिशेने वापर करायचा आणि कशा सोबत वापर करायचा याचा जो समन्वय आहे, राजकीय नेतृत्वापासून आखाड्यातल्या सैनिकापर्यंत या सगळ्यांचा जो समन्वय आहे, त्या समन्वयाने ऑपरेशन सिंदूरला एवढं मोठं दैदिप्यमान यश दिलेलं आहे आणि त्याकडे हा अमेरिकेचा युद्धशास्त्रज्ञ जॉन स्पेन्सर लक्ष वेधतोय. भारताचं कौतुक आहे म्हणून मला त्याचं कौतुक नाहीये. तो काय सांगतोय याच्यावर चर्चा होत नाहीये. हे मी पण हा विषय घेतला याच्याकडे मी बरेच व्हिडिओ याच्यावरचे बघितले. ज्याला त्याला स्पेन्सर म्हणतो ना, मग ब्राह्मोसचं कौतुक आहे, आकाश तीरचं कौतुक आहे, आणखीन कुठलं कुठलं काय काय आहे. नो मित्र, नाही. युद्ध कशासाठी करतोय आपण, युद्ध कशासाठी करतो याला पण महत्व असतं. तुमचं उद्दिष्ट उदात्त आहे. आपल्याला पाकिस्तानला नामोहरम करायचं नव्हतं. पाकिस्तानचं कंबरड मोडलं म्हणून आपल्याला आनंद झालेला नाही. उठता बसता कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवणं एवढंच एक मर्यादित उद्दिष्ट ऑपरेशन सिंदूर मागे होतं आणि ते आपलं नुकसान न करता आणि कमीत कमी खर्चात आपण साध्य केलं. आपल्या हाताशी जी साधनं, साहित्य आणि अस्त्र हत्यारं उपलब्ध होती त्याच्या बळावर आपण हे केलं आणि पाकिस्तानकडे अत्याधुनिक साहित्य होतं, पण उदात्त आणि प्रामाणिक हेतू नव्हता. युद्धामागचा हेतू सुद्धा महत्वाचा असतो. पुतीनला युक्रेनला चेपायचंय, अमेरिकेला काय तो अफगाणिस्तानला दडपून टाकायचे, आणखीन कोणाला इराणला चिरडून टाकायचे. आपला असा हेतू नाहीये. भारताने कधीही युद्धखोरी केलेली नाही आणि म्हणून जे हत्यार आहे, जे साधन उपलब्ध आहे त्याचा आपल्याला कशासाठी वापर करायचा आहे या मर्यादा भारताच्या राज्यकर्त्यांपासून, सेनेच्या प्रमुख सेनापतीपासून सामान्य तिथला स्थानिक सेनापती, तुकडीचा प्रमुख आणि प्रत्यक्ष सैनिक या प्रत्येकाच्या डोक्यातली आयडिया क्लिअर होती की आपण दुसऱ्यावर अन्याय करायचा नाहीये, आपल्याला दुसऱ्याला मारून संपवायचा नाहीये. हा हेतू आणि मग साधन आणि मग त्यांचा नेमका सुसूत्र उपयोग यांनी ऑपरेशन सिंदूरला इतकं प्रचंड यश मिळवून दिलंय. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की युद्ध कशासाठी असतं ह्याचा विसर पडला. मग तुम्ही कशाचाही कसाही वापर करता आणि मग
ती हत्यार, ती अवजार बोथट होऊन जातात, त्यांचा उपयोग संपतो. आपल्याकडे पुराण काळातल्या तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील तर त्याच्यात अनेकदा असे की त्या शंकराने काहीतरी वरदान दिलं, भगवान शंकराने किंवा आणखीन कुठचा तरी देव प्रसन्न झाला आणि त्याने तपश्चर्या करणाऱ्याला वरदान देऊन टाकलं. पण वरदान दिल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये एक अट असायची की याचा गैरवापर कराल तेव्हा हे वरदान प्रभावी ठरणार नाही, उपयोगी ठरणार नाही. युद्धामध्ये सुद्धा सदहेतू नसेल तर तुम्ही कितीही भेदक अस्त्र आणि शस्त्र वापरलीत तरी तुम्हाला साधायचा तो परिणाम साधला जाणार नाही. ऑपरेशन सिंदूरचं सुचिरभूतता लक्षात घ्या. पहलगाम मध्ये ज्या महिलांचा कुंकू पुसण्यात आलं, डोळ्यासमोर नवऱ्याला मारण्यात आलं, त्यांना धडा शिकवायचा होता. त्यासाठी तिथले आणखी तुम्ही आमच्या 5 लोकांचं कुंकू पुसलं, आम्ही तुमच्यातल्या 25 लोकांना विधवा करून टाकू, ही सूडबुद्धी नव्हती. ही सूडबुद्धी नव्हती. तुम्ही कुठल्या धर्माच्या म्हणून तुम्हाला मारलं, ही सूडबुद्धी, ही अकसबुद्धी नव्हती. आणि त्यामुळे हातात जे हत्यार आहे त्याची धार अधिक तीक्ष्ण होते, त्याची भेदकता अधिक तीक्ष्ण होते. जे जे कोणी मोठे हत्यार आणि अवजार अण्वस्त्र बनवणारे आहेत ते नेमकी ती गोष्ट विसरलेत की जगाला घाबरवायला तुम्ही अस्त्रशस्त्र बनवता. भारताचा हा स्वभाव कधीच नव्हता. आणि म्हणून अल्पावधीमध्ये कमीत कमी खर्चामध्ये जी भेदकता ऑपरेशन सिंदूर मध्ये दिसली, त्यांनी ह्या एका जाणकार मोठ्या अभ्यासू अशा युद्धशास्त्रज्ञाला सुद्धा दिपवून टाकलेला आहे. आणि तो म्हणतो की भारताकडून शिका. ट्रम्प भारताकडून शिका म्हणतो तेव्हा लक्षात ठेवा, मग ट्रेड वॉर असो किंवा आणखीन कुठलंही वॉर असो, कुठलंही युद्ध असो, त्यामध्ये तुमचा हेतू अप्रामाणिक आणि सूडबुद्धीचा असेल तर ते युद्ध तुम्हाला जिंकता येत नाही. ते युद्ध तुम्हाला जिंकता येत नाही. एवढूसा इस्रायल सगळ्याच्या सगळ्या अरबी देशांना पुरून उरला. त्याचं कारण त्यांना जगायचे, दुसऱ्याला मारायचं नाहीये. हेतू शुद्ध आहे. तर शून्यातून इस्रायल हा जगातला एक सामर्थ्यशाली छोटासा देश आहे, पण सामर्थ्यशाली आहे, कारण हेतू पवित्र आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताचा, भारतीय सैन्याचा आणि भारत सरकारचा हेतू पवित्र होता, प्रामाणिक होता, उदात्त होता. आणि तो जेव्हा रणनीतीचा भाग होतो तेव्हा तुमची जी शस्त्र आहेत ती अधिक प्रभावशाली होतात. ती शस्त्र ही अस्त्र होऊन जातात आणि त्यांची भेदकता आर पार जाते. म्हणून जॉन स्पेन्सर आपल्याच राष्ट्राध्यक्षाचे आणि अमेरिकन सरकारचे कान टोचतोय, त्याला महत्व आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.